लग्नामध्ये का आल्याचा जाब विचारून त्या रागाच्या भरात मेहुणा हसन हजरत पटेल यास मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सिजाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे यांना सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री सूरज व्ही केंद्रे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. यामध्ये घडलेली घटना थोडक्यात अशी आहे की दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सिजाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हे लग्नाकरिता कोहिनूर मंगल कार्यालय अक्कलकोट या ठिकाणी गेले होते. त्याच ठिकाणी त्यांचा मेहुणा हुसेन हजरत पटेल राहणार मुक्काम पोस्ट आचेगाव हा त्या ठिकाणी त्यांच्या मित्रांच्या सोबत गाडीवर त्या ठिकाणी आला. त्याने गाडी लावून जात असताना सिजाउद्दीन आबादीराजे यांनी त्यांच्या अंगावर त्यांची चॉकलेटी रंगाची कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या गाडीमध्ये कोण आहे हे पाहण्याकरिता हुसेन पटेल हे बाजूला सरकले असताना त्यावेळी सुद्धा सिजाउद्दीन आबादीराजे यांनी फिर्यादीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन एकमेकांची शिवीगाळ झाली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सिजाउद्दीन आबादीराजे यांनी त्यांच्या पॅन्टीच्या खिशामध्ये असलेला फायटर काढून यातील फिर्यादी हुसेन हजरत पटेल याला त्याच्या डोक्यावर गंभीररित्या मारहाण केली व जखमी केले आणि त्यानंतर त्याला शिवीगाळ करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्या गाडीमधून पोलीस उपनिरीक्षक आबादीराजे हे त्या ठिकाणाहून निघून गेले. सदर घडलेल्या घटनेनंतर यातील फिर्यादी जो सख्खा मेहुणा होता त्याने अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशन येथे जाऊन वैद्यकीय यादी घेऊन त्या ठिकाणी उपचार घेतले व त्यानंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी येऊन उपचार घेतले आणि त्यानंतर त्यांनी अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशन येथे आरोपी सिजाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118, 2, 115, 2, 110, 351, 2, 351, 3, 352 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. सदर दाखल गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सिजाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे यांना अटक होईल या हेतूने आम्ही त्यांच्या वतीने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनचा अर्ज सादर केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री सूरज व्ही केंद्रे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. यामध्ये प्रस्तुत प्रकरणामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सिजाउद्दीन आबादीराजे यांच्या वतीने कोर्टामध्ये बाजू मांडत असताना आम्ही मेहरबान न्यायालयाला असा युक्तिवाद केला की यामध्ये जे आरोपी आहेत सिजाउद्दीन आबादीराजे हे सुमारे 40 वर्ष त्यांनी पोलीस खात्यामध्ये सेवा केलेली आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट सेवा केल्याने ते सेवानिवृत्त झालेले आहेत. संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची वरिष्ठांच्या मार्फत कारवाई करण्यात आलेली नव्हती. एकंदरीत प्रस्तुतची घटना पाहिली तर फिर्यादी हा त्यांचा सख्खा मेहुणा असताना सुद्धा ही बाब त्याने फिर्यादीमध्ये लपवलेली आहे. एकंदरीत घटना 12 तारखेला घडलेली असताना 13 तारखेला फिर्याद दाखल झालेली आहे. फिर्याद दाखल करण्यास उशीर का झाला याचे कुठलेही कारण त्याने फिर्यादी जबाबामध्ये दिलेले नाहीये. तसेच यातील फिर्यादी याने त्याला आरोपीने फायटरने मारहाण केल्याचे नमूद केलेले आहे. परंतु फायटरच्या जखमा या कुठेही शरीरावर त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. केवळ एकच जखम जी डोक्याच्या मध्यभागी लागलेली आहे तर ती फायटरने होऊ शकत नाही आणि यातील फिर्यादी हे त्यांच्या नशेमध्ये त्या ठिकाणी पडल्याने त्यांना मार लागले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत पोलिसांच्या समक्ष दिलेल्या फिर्यादी जबाबामध्ये फायटरने मारल्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु MLC आपण पाहिली असता MLC मध्ये लोखंडी रॉडने मारल्याचा उल्लेख केलेला आहे. दोन्ही घटना आणि दोन्ही हत्यारे हे भिन्न आहेत. तसेच त्यांच्यामध्ये विसंगती दिसून येते. एकंदरीत कौटुंबिक वादातून यामध्ये सख्ख्या मेहुण्याने भाऊजीच्या विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ज्या अर्थी ज्या फायटरने मारहाणच झालेली नाही त्या फायटरचा जप्त करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, त्याच पद्धतीने गाडी अंगावर घालून फिर्यादीला कोणत्याही प्रकारची जखम या ठिकाणी केल्याचे त्यांचे म्हणणे नाही. त्यामुळे आरोपीच्या अटकेची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान कोर्टामध्ये सादर केला. तसेच त्या संबंधित मूळ फिर्यादी यांनी सुद्धा त्यांच्या जखमीचे फोटोग्राफ्स, पेन ड्राईव्ह, CCTV फुटेज व इतर कागदपत्र व प्रतिज्ञापत्र सादर केले होते. परंतु आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री सूरज व्ही केंद्रे साहेब यांनी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सिजाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे
यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. तसेच त्यांना 20,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर तसेच दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर तसेच सरकारी साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये अशी अट त्या मेहरबान कोर्टाने जामीन देताना टाकलेली आहे.